नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आनंदी या मालिकेचा आजचा 13 जूनचा भाग खूपच धमाकेदार झालेला आहे. कारण आजच्या भागामध्ये इथे आता मालक साहेब आणि आनंदीच्या नात्याला एक प्रेमाचं वेगळंच वळण सुरू झाल्याने आता या शिल्पाचा मात्र जाळ निघालेला आपण बघणार आहोत. तर इथे आता सगळ्या मैत्रिणी हसत असतात. आता खाऊन झालंय, पिऊन झालंय, एवढे गेम्स झाले, पण पुढे काय करायचं? आता त्यातली एक मैत्रीण म्हणू लागते, सगळे गेम्स मीच ठरवत असते ना, मग आता पुढे कुठला गेम खेळायचा आहे हे मीच सांगणार. आणि तो आता एकदम नवीन आहे, एकदम युनिक. तेव्हा लगेच सगळ्या मैत्रिणी म्हणू लागतात, नवीन नवीन असा कुठला गेम शोधलाय तू? नाही म्हणजे नेमकं आता करायचंय काय? तेव्हा लगेच ती मैत्रीण म्हणू लागते, काळजी करू नका, समजा काही तुमच्या लक्षात येणार आहे, थांबा 2च मिनटं थांबा. तेवढ्यात तिचा फोन वाजू लागतो. ती फोन उचलते. हो हो, निंबाळकरांच्या हवेलीतच यायचंय तुम्हाला, या पटकन. आता लगेच एक दादा मात्र आता हवेलीत आलेले असतात. सगळ्या मैत्रिणी आता त्यांच्याकडे बघू लागतात. हे कोण आहे आणि हे आपल्या पार्टीत का आलेत? त्यावर लगेच आता ती मैत्रीण म्हणू लागते, सांगते, सगळ्यांना सांगते, मी तुमची ना ओळखच करून देते. हे बघा, हे आहे इचलकरंजी गावचे अगम्य दादा. ते मोठे स्केच आर्टिस्ट आहे बरं का. आपण जसं वर्णन सांगू तसं हुबेहूब ते चित्र काढतात. त्यावर लगेच आता सीमाताई म्हणू लागतात, अगे पण आपल्या किट्टी पार्टीत यांना का बोलावलंय तू? काय चालू आहे तुझ्या डोक्यात नेमकं? त्यावर ती मैत्रीण म्हणू लागते, हे बघा, आज आपण अनोखा आणि वेगळा गेम खेळणार आहोत. आजवर आपण आपल्या नवऱ्यांना खूप वेळा पाहिलं, पण आता आपल्याला उभं राहून आपल्या नवऱ्याचं वर्णन करायचंय. आणि मग हे दादा आपण सांगू तसं वर्णनानुसार स्केच बनवणार. आणि मग ज्याचा कोणाचा नवरा डिक्टू अगदी हुबेहूब दिसेल ना, तीच असेल आज या पार्टीची विनर. आणि मग तिला बक्षीस दिलं जाईल. तेव्हा लगेच आता त्या मैत्रिणी म्हणू लागतात, बाई, असलं आम्हाला काही जमणार नाही. अगं, नवऱ्यांचे चेहरे एवढे कुठे लक्षात असतात का गं? आणि कसं वर्णन करायचं त्याचं? नाही नाही बाई, मला नाही पटलं. हे गेम नकोय आपल्याला. नको नको, यांना पाठवून दे. त्याच वेळेस आता लगेच सीमाताई म्हणू लागतात, अगं राहू दे ना, वेगळं काहीतरी युनिक. अगं मस्त वाटेल. हे बघा, ज्याच्या मनात जसं असेल त्याने वर्णन तसं सांगायचं, ते स्केच बनवतील, हो की नाही? त्यावर लगेच ते दादा म्हणू लागतात, हो, तुम्ही सांगा, मी त्या पद्धतीने चित्र बनवेन. त्याच वेळेस आता लगेच सगळ्या मैत्रिणी होकार देतात. आणि आता जिला नवऱ्याचं चित्र वर्णन करता येत नाही तिलाच एक नंबर उठवतात. उठ पटकन, आता तुझाच पहिला नंबर. तेव्हा ती म्हणू लागते, बाई, माझ्या नवऱ्याच्या डोक्यावरती फक्त 4 आड्या येतात, तेवढ्या मला आठवतात ग. दुसरं मला वर्णन काहीच आठवत नाही, मी काय सांगू? त्यावर सगळे हसू लागतात. बाई, तुला जे आठवतंय ना ते बोलून टाक, ते दादा ऐकतील तुझं. आता ती मैत्रीण वर्णन सांगायला सुरुवात करते. पण आनंदीचं मात्र मोठं टेन्शन वाढलेलं असतं, कारण तीही या पार्टीत सामील असते ना. त्याच वेळेस आनंदी मनाशीच म्हणू लागते, अरे बापरे, मी तर माझ्या डोळ्यांनी मालक साहेबांना कधी बघितलं पण नाही. आणि आता माझा नंबर आल्यानंतर मी काय वर्णन करू माझ्या मालक साहेबांचं? आता आता या मैत्रिणी मला सांगणार, आणि मग मी काय सांगू मालक साहेबांबद्दल? असे असंख्य प्रश्न आता आनंदीसमोर उभे असतात. त्याच वेळेस आता ही शिल्पा मात्र खुश झालेली असते, कारण माझ्या युगंधरचा रुबाब आभाळा एवढा आहे. आणि माझ्या युगंधरचा रुबाब कोण बी वर्णनात सांगू शकत नाही, कुणाला जमणारच नाही ते. आणि आनंदी, आता तुझी अशी वाट लागणार आहे ना, सगळ्यांसमोर तुझी चांगली नाचक्की झालेली बघायला मला मज्जा येणार आहे. आता मी पण बघते माझ्या युगंधरचं वर्णन तुला येतं की नाही. असे म्हणत आता शिल्पा हसू लागते. त्याच वेळेस आता त्या मैत्रिणीचं वर्णन झालेलं असतं. आता लगेच ते स्केचवाले दादा म्हणू लागतात, हे बघा, तुमचं चित्र तयार आहे. आता मात्र ते चित्र बघतात सगळ्याजणी जोर जोरात हसू लागतात. अगदी मोटू सारखं चित्र झालेलं असतं. अगे, असा आहे का तुझा नवरा मोटू? त्याच वेळेस ती म्हणू लागते, मला काही सुचलं नाही आहे, मला रोज चेहरा बघूनही नाही आठवत माझा नवरा कसा आहे, मग जे आहे ते सांगितलं. आता दुसरा नंबर सीमाताईंचा. आता त्या उठून उभी राहतात आणि आपल्या नवऱ्याचं वर्णन सांगू लागतात. आता चित्र बनलेलं असतं, पण ते अगदी स्वप्नील जोशीचं. सगळ्या मैत्रिणी म्हणू लागतात, अगं, नवऱ्याचं चित्र काढलंय का स्वप्नील जोशीचं? तेव्हा सीमाताई म्हणू लागतात, डोळे बंद केल्यानंतर तोच दिसला मला डोळ्यासमोर. जाऊ दे, काय होतंय त्याला, असू दे स्वप्नील जोशी. आता सगळ्याजणी हसू लागतात. त्याच वेळेस आता लगेच तिसरी मैत्रीण म्हणू लागते, चला आता आनंदीचा नंबर. आनंदी,
चल आता तुझ्या मालक साहेबांचं वर्णन तुला सांगायचं या. त्यावर लगेच आनंदी म्हणू लागते मी. तेव्हा लगेच त्या मैत्रिणी म्हणू लागतात हो, हे बघ तुला जसं जमेल तसं तू सांग. जमेल ना आनंदी तुला? तेव्हा आनंदी म्हणू लागते नाही म्हणजे जमेल असं माहिती नाही, पण मी प्रयत्न करून बघते. आनंदी उठून उभी राहते. आता शिल्पाला मात्र आनंद झालेला असतो, कारण जिला दिसतच नाही ती माझ्या युगंधरचं काय कौतुक आणि काय वर्णन करणार असा हिचा गैरसमज झालेला असतो. त्यामुळे ती खूप खुश असते. आनंदी आता उठून उभी राहते आणि म्हणू लागते मालक साहेब, मालक साहेब खूप भारी. त्यांची उंची 6 फूट 2 इंच. आता मात्र लगेच ते दादा स्केच काढायला सुरुवात करतात. माझ्या मालक साहेबांचा रुबाब एक नंबर भारी, अगदी राजेशाही. ते जर असे चालत आले ना तर टक टक पायांचा आवाज येतो, अगदी रुबाबात. आणि त्यांचे केस तर एक नंबर भारी, असा एका बाजूला भांग पाडलेला. आणि त्यांचं स्मित हास्य तर खूपच भारी. आणि त्यांचा कलर आहे ना एकदम सूर्यासारखा लालसर. आता मात्र जशी आनंदी कौतुक आणि वर्णन सांगेल तसे ते दादा आता चित्र बनवत असतात. सगळ्या मैत्रिणी मात्र या आनंदीकडे बघत असतात. त्याच वेळेस आनंदी म्हणू लागते माझ्या मालक साहेबांच्या चेहऱ्यावरती सतत रुबाब, अशा झुपक्यादार मिशा, भुवयाही अगदी लांब लांब आणि डोळे मात्र अगदी काळेभोर, एक नंबर भारी. लांब सडक नाक आणि चेहऱ्यावरती कायम असं हसू. आणि हो, एकदा का त्यांच्या चेहऱ्याकडे कोणी बघितलं की अगदी माणूस गुंतून जातं त्यांच्यात. असा आहे माझ्या मालक साहेबांचा चेहरा, अगदी रुबाबात, तीक्ष्ण, नजर अगदी छान. आणि त्यानंतर ओठावरती मात्र अगदी हसू आणि दुसऱ्यांची काळजी. असे आहे अगदी रुबाबदार असणारे माझे मालक साहेब. आणि एवढंच नाही, त्यांच्या चेहऱ्यावरती प्रत्येक रेष ना रेष अशी खुलून दिसते. त्यातला रुबाब अगदी छान असा दिसून येतो. आता मात्र ही शिल्पा मात्र या आनंदीकडे बघू लागते. या आनंदीला युगंधरबद्दल एवढी माहिती कशी? सगळं काही ही बरोबर कशी सांगते? आता शिल्पाला मोठा धक्का बसलेला असतो. त्याच वेळेस आनंदी मिळू लागते. आणि एवढंच नाही, कितीही काही झालं, कितीही कामाचा तणाव असला तरी माझ्या मालक साहेबांचा रुबाब काही कमी होत नाही, अगदी भारी. आता मात्र आनंदीचं वर्णन झालेलं असतं. त्याच वेळेस आता त्या मैत्रिणी म्हणू लागतात आनंदी, अगं काय टॅलेंटेड आहे तू. अगं युगंधरला न बघताच त्याच्याबद्दल तू एवढं सांगू शकली. आनंदी कमाल आहेस बाई, तू ना खूप ग्रेट आहे आनंदी. आता लगेच आनंदी म्हणू लागते दादा, माझं वर्णन करून झालंय, तुमचं स्केच बनवून झालंय का? तेव्हा ते दादा म्हणू लागतात हो. आता ते दादा लगेच ते चित्र दाखवतात. आता हुबेहूब मालक साहेब जणू तिथे उभे केले की काय असं स्केच तयार झालेलं असतं. सगळ्यांना धक्का बसतो. सगळेजण उठून उभी राहतात. त्याच वेळेस त्या मैत्रिणी म्हणू लागतात आनंदी, अगं हुबेहूब मालक साहेबांना उभं केलंय तू. वा आनंदी, अगं तुला जग दिसत नसूनही तू मालक साहेबांचं एवढं वर्णन करू शकली. आणि बघ, आम्ही रोज आमच्या नवऱ्यांना बघतोय पण तरीही त्यांचं वर्णन आम्ही करू शकलो नाही. आनंदी खरंच तू खूप ग्रेट आहेस ग. अगं आनंदी, तुझं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. आता आनंदीला खूप भारी वाटतं. तेव्हा ती थँक्यू म्हणू लागते. त्याच वेळेस आता शिल्पाला तर मोठा धक्का बसलेला असतो, कारण ज्या पोरीला दिसत नाही, जिने युगंधरला कधी बघितलं नाही, तिने हुबेहूब युगंधरचं चित्र काढलं. आता मात्र या शिल्पाची बोलती बंद झालेली असते. त्याच वेळेस सीमाताई म्हणू लागतात आनंदी, मी म्हटलं ना, अगं तुला डोळे नाही, तुला जग बघता येत नाही, पण तुझ्या मनाने तू अगदी छान सुंदर असं जग बघतेस हा आनंदी, एकदम भारी. त्याच वेळेस आता लगेच दुसरी मैत्री म्हणू लागते मग आता विनर ठरली बरं का. या पार्टीची विनर आहे आनंदी. आनंदीमुळे आजची पार्टी खूप भारी झाली. आता या शिल्पाचा मात्र खूपच जळफळाट झालेला असतो. त्याच वेळेस आता लगेच ते केच बनवणारे दादा म्हणू लागतात ताई, अहो मी आजवर एवढे चित्र काढले पण तुमच्यासारखं जिवंत उदाहरण ना मला कोणीच दिसलं नाही. खरंच आज तुम्ही मालक साहेबांचं अगदी जिवंत वर्णन केलंय. आणि एवढं जिवंतपणे स्केच मी पण कधी बनवलं नाही आहे. खरंच एकदम भारी, मला पहिल्यांदा बघायला भेटलंय. आणि ताई, त्यात मला समजलं की तुम्हाला दिसत नाहीये. हे ऐकल्यानंतर तर माझ्या डोळ्यावरचा विश्वासच उडालाय. खरंच ताई, तुम्ही दिसत नसून, तुम्ही मालक साहेबांना कधी बघितलेलं नसून एवढं भारी वर्णन केलं, यातच तुमचं प्रेम दिसतंय. बरं चला, मी निघतो हा. आता ते दादा निघालेले असतात. त्याच वेळेस मैत्रिणी म्हणू लागतात हो, आनंदीचं मालक साहेबांवरती लय प्रेम आहे, म्हणून तर तिला असं जिवंत वर्णन करता आलंय मालक साहेबांचं. त्याच वेळेस आता आनंदीला मालक साहेबांचे शब्द आठवतात. मालक साहेब म्हणालेले असतात आनंदी,
आपलं लग्न परिस्थितीच्या दबावामुळे झालंय, त्यामुळे आपल्या दोघात नवरा बायकोचं नातं कधीच असणार नाही. लक्षात येतंय? तेव्हा आनंदीलाही आता मालक साहेबांचा हा निर्णय मान्य असतो. तिला हे सगळे क्षण आठवतात. त्याच वेळेस आता पार्टी संपलेली असते, संध्याकाळची वेळ येते. आता इकडे शिल्पा मात्र नोकरांना सांगत असते, बैलासारख्या माना डोलू नका. मी जे सांगते ना ते नीट लक्षात ठेवा. उद्याचं काम व्यवस्थित व्हायलाच पाहिजे. काही गडबड होता कामा नये. तेवढ्यात लगेच आता मालक साहेब घरी येतात. आता मालक साहेब येताच आता रुबाबात अशी धाड धाड आतमध्ये येतात. आता आल्या क्षणी टेबलवरती आपल्या हातात जी टिफिनची पिशवी असते ना ती फेकून देतात. आता मात्र लगेच मालक साहेब म्हणू लागतात, सुनीताताई, राजाराम भाऊ लवकर या. त्याच वेळेस शिल्पाताई येते. युगंधर, अरे काय झालंय? आत्ता तू आलाय आणि एवढा आरडाओरडा का करतोय? नाही म्हणजे कसला राग आलाय का तुला? युगंधर, अरे काय झालंय? एवढा का भडकलाय तू? तेव्हा लगेच मालक साहेब म्हणू लागतात, सगळ्या नोकर चाकरांना इकडे बोलवा. लगेचच्या लगेच इकडे बोलवा. आता लगेच सगळेजण आवाज ऐकताच धावतच बाहेर निघालेले असतात. तेव्हा लगेच आनंदी किचनमध्ये असते. आता आनंदी म्हणू लागते, सुनीताताई काय झालंय? मालक साहेब एवढे का भडकलेत? तेव्हा लगेच आता सुनीताताई म्हणू लागतात, आनंदीताई, अहो सकाळी मालक साहेबांच्या पोळ्यात शेंगदाणे गेले होते ना, बहुतेक त्याचाच राग असेल. मालक साहेब लय भडकलेत. ते मोठ्या मोठ्याने आवाज देत आहेत. आम्हाला जावं लागेल. त्याच वेळेस आनंदी म्हणू लागते, सुनीताताई, अहो पण तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला होता ना. तुम्ही तर म्हटला की शिर्के साहेबांचा फोन आला होता, मालक साहेब नाराज नाही आहेत म्हणून. मग आता काय झालंय? त्यावर सुनीता म्हणू लागते, आनंदीताई, मला काही माहिती नाही, बाहेर जाऊन बघावं लागेल. आता लगेच मालक साहेब जोरात ओरडतात, सुनीता लवकर ये. आता सुनीताताई घाईघाईतच बाहेर येतात. सगळे अगदी रांगेत उभी असतात. तेव्हा शिल्पा म्हणू लागते, युगंधर काय झाले मला सांगशील का आधी? त्यावर लगेच मालक साहेब म्हणू लागतात, शिल्पाताई, आज आपल्या घरातनं फॅक्टरीत डबा आला होता पोह्यांचा आणि माझ्या पोह्यात शेंगदाणे घातले होते. शेंगदाणा आला होता माझ्या तोंडात. कोणी हिंमत केली ही सगळी? आता मात्र शिल्पा आणि घरातले जे सगळे असतात ना त्यांना धक्का बसतो, कारण मालक साहेबांना शेंगदाण्याचा वास सुद्धा चालत नाही आणि डायरेक्टली पोह्यात शेंगदाणे. आता मात्र माई बापू सगळे घाबरतात. त्याच वेळेस मालक साहेब लगेच आता नोकरांसमोर येऊन उभी राहतात. लवकरात लवकर बोला. माझ्या खाण्यापिण्याशी छेडछाड करण्याची हिंमत कोणी केली? कुणाची एवढी हिंमत वाढली? माझ्या पोह्यात कोणी शेंगदाणे टाकले? हे बघा, तोंड बंद ठेवू नका, लवकरात लवकर बोला. त्याच वेळेस आता लगेच बापू म्हणू लागतात, सुनीता, अगं एवढ्या वर्षांपासून तू घरात काम करतेस ना, मग युगंधरच्या आवडीनिवडी तुला ठाऊक आहे ना, त्याला शेंगदाणा कधीच चालत नाही. मग तू अशी चूक का केली सुनीता? अगं बोल ना. आता मात्र सुनीताला काय बोलावं काही सुचत नाही. आनंदी आता लगेच सुनीताताईंच्या बाजूला येऊन उभी राहते. त्याच वेळेस आता मालक साहेब म्हणू लागतात, बोला पटकन, मला प्रश्नाचं उत्तर हवंय. कोणी डबा पाठवला होता? कोणी केलं हे सगळं? त्याच वेळेस आता लगेच शिल्पा म्हणू लागते, थोबाड काय बंद पडली का तुमची? जीभ जडली का तुमची? अरे मूग गिळून का उभे राहिल्यात? उत्तर द्या आता युगंधरच्या प्रश्नाचं. कोणी नियम मोडलाय? हे समजा कोणी केले? लवकरात लवकर सांगा. थोबाड उघडा लवकर. त्याच वेळेस आता सुनीताताई मनाशीच म्हणू लागतात, हे पोहे आनंदीताईंनी केले. हे जर मी सांगितलं तर शिल्पाताई त्यांना खूप बोलतील. मालक साहेबही ओरडतील. नाही नाही नाही, मी हे नाही सांगू शकत. हा आता सगळा आरोप मी माझ्यावरती घेणार, असं आता या सुनीताताईंनी ठरवलेलं असतं. त्याच वेळेस माई म्हणू लागतात, बोला ना, अरे कोणीतरी बोला, कोणी केलं हे सगळं? त्याच वेळेस मालक साहेब म्हणू लागतात, लवकरात लवकर तोंड उघडा. कोणी केली ही चूक? तेवढ्यात लगेच सुनीताताई म्हणू लागतात, मालक साहेब, माझ्याकडनंच झाली ही चूक. आता मात्र लगेच शिल्पाला खूपच राग येतो. काय गे सुनीता, तुझ्या डोक्यात फरक झालाय का? एवढ्या वर्षापासून काम करती, तुला माहिती नाही आहे युगंधरला शेंगदाणे चालत नाही, मग तू असं का केलंस? त्याच वेळेस मालक साहेब सुनीताताई जवळ येतात. सुनीताताई, तुमची एवढी हिंमत, तुम्ही माझ्या पोळ्यात शेंगदाणे टाकले? त्यावर लगेच आता आनंदी समोर येते. मालक साहेब, त्यावर मालक साहेब लागतात, बास, मी बोलत असताना मध्ये बोलण्याची कोणी हिंमत करायची नाही. मी बोलतोय ना सुनीताशी, मग मध्ये कोणी बोलायचं नाही. आनंदी गप्प बसते आणि मनाशीच म्हणू लागते, ही सगळी चूक माझी आहे आणि हा ओरडा मला भेटायला हवा, सुनीताताईंना नाही. सुनीताताई माझ्यावरचा आरोप स्वतःवरती का घेत आहेत? त्याच वेळेस आता लगेच मालक साहेब म्हणू लागतात, सुनीताताई, मी आज शेवटचं समध्यांना सांगतोय, उद्यापासनं माझ्या पोळ्यात शेंगदाणे हवेत.
आता मात्र लगेच शिल्पा ओरडते, काय गे सुनीता, तुझ्या चुकीमुळे युगंधर भडकला, त्याला शेंगदाणे आवडत नाही. आता मात्र लगेच ही शिल्पा थबकते, शेंगदाणे हवेत? अरे युगंधर, तुला काय बोलायचंय नेमकं, तू काय बोलतोयस? त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, हो ताई, मला उद्यापासनं माझ्या पोह्यात शेंगदाणे हवेत. आता सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो, कारण कितीतरी वर्षानंतर शेंगदाणे न खाणारा माणूस शेंगदाणे खायचं म्हणतोय. त्याच वेळेस आता शिल्पा म्हणू लागते, युगंधर अरे काय झाले तुला? आता मात्र सुनीताताईंना आणि आनंदीला खूप आनंद होतो. तेव्हा लगेच मालक साहेब म्हणू लागतात, हो हे बघ ताई, हा डब्बा. आता मालक साहेब पिशवीतनं डब्बा काढतात आणि समद्यांना उघडून दाखवतात. आज आपल्या घरातनं फॅक्टरीत पोहे आले होते, एक नंबर भारी झाले होते. खरंच मी एक घासही ठेवला नाही, दोनही डबे संपवलेत. मला लय आवडले. कारण ताई का माहिती, अगं मी जेव्हा एक घास खाल्ला ना, तेव्हा माझ्या पोह्यात मला शेंगदाणा लागला. पण जशी माझी आई पोह्यात शेंगदाणे घालायची ना, अगदी तशीच चव, हुबेहूब फोडणी दिलेले शेंगदाणे, एकदम भारी टेस्टी. पोहे खूप छान झाले होते. पहिला घास खाताच मला माझ्या आईची आठवण झाली. माझी आई सेम टू सेम अशाच चवीचे पोहे बनवायची आणि म्हणूनच मला उद्यापासून माझे पोहे असेच हवेत, एकदम भारी शेंगदाणे घातलेले. आता मात्र या शिल्पाला धक्काच बसतो. त्याच वेळेस आता लगेच मालक साहेब सुनीताताईजवळ येतात. सुनीताताई, हे घ्या तुमच्या कामाचं तुम्हाला बक्षीस. आता लगेच सुनीताताई म्हणू लागते, मालक साहेब. त्याच वेळेस ही माजोरडी शिल्पा म्हणू लागते, युगंधर, या गरीब लोकांना कशाला देतोय पैसे? अरे असेच रोज सोकतात हे लोक पैसे घेण्यासाठी. हे बघ, असं काही पैसे देऊन त्यांना बक्षीस द्यायची काही गरज नाही. त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, सुनीताताई, अहो ज्या हातांनी आज हे पोहे बनवले ना, त्या हातांनी मला माझ्या आईची आठवण करून दिली आणि मग त्या हातांचं कौतुक व्हायलाच पाहिजे की नाही, म्हणून माझ्याकडून हे बक्षीस. आणि युगंधरची सवय तर तुम्हा सगळ्यांना माहिती आहे ना, युगंधरला जे आवडतं ना ते अगदी मनापासनं. खरंच सुनीताताई, तुम्ही बनवलेले पोहे मला खूप आवडले. आज खूप दिवसांनी मला माझ्या आईची आठवण आली, अगदी आईच आली असं वाटलं. त्याच वेळेस आता लगेच सुनीताताई ते पैसे हातात घेतात आणि म्हणू लागतात, मालक साहेब, खरं तर. त्याच वेळेस आनंदी लगेच पटकन सुनीताताईंना खुणावते, अशी त्यांच्या हाताला चिमटा घेते, काही सांगू नका. आता सुनीताताई गप्प बसतात. त्याच वेळेस आता लगेच बापू म्हणू लागतात, वा वा, खरंच युगंधर, तुझं काम पटलं बरं का. कारण ज्या हाताने तुझ्या आईची तुला आज आठवण करून दिली, त्या हातांचं कौतुक तर व्हायलाच पाहिजे. ते हात खरंच खूप भारी. अगं देवी आईने जणू त्या हातांना आशीर्वादच दिलाय असंच म्हणावं लागेल, अगदी अन्नपूर्णासारखे. त्याच वेळेस आनंदीला खूप भारी वाटतं. तेव्हा लगेच मालक साहेब म्हणू लागतात, हो, खूप दिवसानंतर मी शेंगदाणा खाल्ला. कारण माझी आई असेच फोडणीचे शेंगदाणे घालून पोहे बनवायची आणि आई गेल्यापासनं मला ते खाण्याची इच्छाच नव्हती. पण आज मला माझी आई आठवली. खूप भारी. आता लगेच समदेजण आतमध्ये निघून जातात. आनंदी आता सुनीताताईंबरोबर किचनमध्ये येते. त्याच वेळेस आता लगेच मालक साहेब मनाशीच म्हणू लागतात, सकाळी आनंदीने फॅक्टरीत फोन केला होता, मी खूप भारी दिसतो असं म्हणाली होती. तिच्या मनात काही घालमेल चालू असेल का? तिला काही बोलायचं असेल का? असे म्हणत आता मालक साहेब किचनकडे निघालेले असतात. त्याच वेळेस किचनमध्ये येताच आनंदी पटकन सुनीताताईंना असं गोल गोल फिरू लागते. सुनीताताई, मी बनवलेले पोहे मालक साहेबांना खूप आवडले, हे बक्षीस माझं आहे, द्या पटकन. आता सुनीताताई आणि आनंदी खूप खिळत असतात, आनंदात असतात. दोघींचा अगदी धिंगाणा मस्ती चालू असते. त्याच वेळेस किचनमध्ये मालक साहेब येतात. काय चालू आहे इकडे? आता दोघेही शांत होतात. तेव्हा सुनीता म्हणू लागते, आनंदीताई, मी आलेचा. आता सुनीताताई बाहेर निघून जातात. आनंदी शांतपणे उभी असते. तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, काय ग आनंदी, तू सकाळी फॅक्टरीत फोन केला होता? नाही म्हणजे काही काम होतं की सहजच केला होता? आनंदी घाबरते. अरे बापरे, आता मालक साहेब मला बोलणार, आता मी काय करू, काय उत्तर देऊ, अशी भीती तिला वाटू लागते. त्याच वेळेस आता हळूच मालक साहेब आनंदी जवळ येतात आणि म्हणू लागतात, आनंदी, नाही म्हणजे तू फोन केला होता, माझं कौतुक केलं, मी खूप भारी दिसतोय असं म्हणाली, ते मला खूप आवडला, धन्यवाद त्यासाठी. आता मात्र ही माजोरडी शिल्पा किचनच्या बाहेर दरवाज्यातनं डोकावून दोघांचं बोलणं ऐकत असते. या शिल्पाला तर धक्का बसतो, कारण आता युगंधरच्या चेहऱ्यावरती जी स्माईल असते आणि आनंदीने केलेलं कौतुक त्याला खूप आवडलेलं असतं, हे बघून या शिल्पाला तर धक्का बसतो. त्याच वेळेस आनंदीला खूप आनंद होतो. तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, नाही म्हणजे खूप दिवसांपासून असं कोणी कौतुक केलं नव्हतं ना, म्हणून मला खूप आवडलं, थँक्यू.
असे म्हणत आता मालक साहेब तिकडनं निघून जातात. आनंदीच्या चेहऱ्यावरती अगदी असा आनंद आलेला असतो, अगदी लाल झालेली असते ती. त्याच वेळेस सुनीताताई येतात. अरे बापरे, आज एका माणसाचे गाल एवढे लाल का झालेत? नाही म्हणजे एवढी काय भानगड, एवढा चेहरा हसरा? त्यावर लगेच आनंदी म्हणू लागते, सुनीताताई आज मी खूप खुश आहे. तेव्हा सुनीताताई म्हणू लागतात, आनंदीताई पहिल्यांदी तुम्हाला एवढं खुश आणि आनंदात बघते. या घरात आल्यापासून तुम्ही खूप काय काय भोगलंय, पण मी देवी आईला एवढीच प्रार्थना करेन, तुमच्या चेहऱ्यावरचा हा आनंद नेहमी असाच राहू दे. आता मात्र मालक साहेब आपल्या रूममध्ये निघून जातात आणि पुन्हा आरशात बघू लागतात, कारण मालक साहेब अगदी आनंदीच्या प्रेमातच पडलेले असतात. पण मात्र आता ही शिल्पा या दोघांच्या मध्ये आलेली असते. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल. आता मात्र इकडे आनंदी खूपच खुश असते, तर मात्र या शिल्पाला खूप राग येतो, कारण आता युगंधर हिच्या जवळ जायला लागलाय, हिचं कौतुक करायला लागलाय, हिचं कौतुक केलेलं त्याला आवडायला लागलंय. हे काय आता हिला खटकतं. आता ही माजोरडी शिल्पा लगेच मालक साहेबांच्या रूममध्ये येते. काय रे युगंधर, त्या आनंदीने सकाळी फोन करून 4 शब्द तुझं कौतुक काय केलं, तू तर लगेच तिच्यावरती भाळला गेला का? त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, ताई काय बोलतेस तू? तेव्हा शिल्पा म्हणू लागते, बरोबर बोलते, तिने कौतुक केलं आणि लगेच तुला ते आवडलं, म्हणून तू समिधाचं प्रेम विसरलास का? अरे समिधा तुझ्यावरती किती प्रेम करत होती, मग तू या आनंदीवरती प्रेम नाही करू शकत, एवढं लक्षात ठेव. आता मात्र मालक साहेबांना जरा वाईट वाटतं, ते जरा भडकतात. त्याच वेळेस आता शिल्पा खाली निघून येते. काय गे आनंदी, तू कितीही माझ्या युगंधरजवळ जाण्याचा प्रयत्न कर, पण मी तुमचं नातं एक होऊ देणार नाही, कारण तुमच्या दोघांमध्ये भिंत बनून ही शिल्पा उभी असणार आहे. पण मात्र आता या शिल्पाच्या नाकावर टिचून मालक साहेबांचं आणि आनंदीचं प्रेम कसं सुरू होणार, पुढे काय काय होणार, हे सगळं आपल्याला बघायला मिळणार. त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.